कसा आहे बाई माझा हा नवरा, ह्याला तर कोणत्या गोष्टीची चिंताच नाहीये, मस्त खराटे मारत झोपलाय तिथं. ड्युटीला जायचंय, हे करायचंय ते करायचंय, काहीच चिंता नाही कोणत्याच गोष्टीची. ते घर मालक ना कधी पिऊ शकते, नाही तेवढे लोक घरी पाठवून दिलेलं आहे भाडं मारण्यासाठी. ह्या माणसाला कोणत्याच गोष्टी चिंता नाहीये. आहो आहो हो, हा झोपा काढा आणखीन थोड्याशा. हा एवढी सकाळच्या रामपारात उठल्यापासून बडबड बडबड करत राहते मी. अहो मी काय म्हणते तुम्हाला कळते का? उठा बरं तुम्ही. ओ उठा. थोडंसं 5 मिनिटं. काही नाही 5 मिनिटं वगैरे, एवढा वेळ तुमचं वाट बघितली तुम्ही उठता उठता म्हणून. उडा उडा, मला तुमच्यासोबत बोलायचंय. उठा, मला बोलायचंय तुमच्याशी. हा कोणत्याच गोष्टीच टेन्शन नाही येत का तुम्हाला? टेन्शन येतं ना म्हणून झोप येऊ राहिली मला. टेन्शनमुळे झोप येते. टेन्शनमुळे झोप येते हे तर नवीनच माणूस बघितला आहे मी. टेन्शनमुळे झोप येते. अहो टेन्शनमुळे लोकांच्या झोपा उडतात आणि तुम्हाला झोप येते का? हा लोडवर येतं नाही. येत आहे ना, तुमच्या लोडवर येत आहे, सगळंच येते. उलट मला टेन्शन नाही ना, मला काही दारू प्यायची गरज नाही पडत, काही नाही प्यायची गरज पडत, मला तराट झोप लागून जाते है ना. विचार करून करून. अहो तुम्हाला थोडंसं समजायला पाहिजे ना, असं का करता बरं तुम्ही? हां अहो तुमची ड्युटीला जायचा वेळ झालाय तरी तुम्ही उठत नाहीये. सकाळच्या रामभरात उठून मी टिफिन तयार केलाय तुमचा. उठून एकदा तरी म्हणले का मला की टाइम काय झालाय, मला ड्युटीला जायचंय, डब्बा तयार झाला का? काही घेऊन देणार आहे तुम्हाला त्या गोष्टी? 5 मिनिट राहिले. मग आता जाणार कधी तुम्ही उठून सांगा बरं. हां जातो. माझं कर्तव्य मी पार पाडते ना, तुम्हाला हवं त्या गोष्टी देते ना. सकाळी उठल्या उठल्या डब्बा बनवून देते, मग आणखीन काही कमी करते का मी तुम्हाला? हा ना. आणि तुम्हाला एक ऐका, हे घर जे आहे ना हे भाड्याचं आहे, बापाचं घर नाही आपल्या. नाही तर आपल्या मेहनतीने आपण बी नाही घेतलेलं, हां कुणी दिलेलं बी नाही आहे. इथं ना आपण भाड्याने राहतो. एवढं तरी लक्षात येते का तुमच्या? आपल्याला महिन्याला भाडं द्यावं लागतं, भाड्यावर ते पैसे कमवायचेत आपल्याला. काहीच घेऊन देणं नाही. 2-2, 4-4 दिवस सुट्ट्या मारता. भाडं कसं भरायचं मग इथलं? अहो त्या घरमालकानं सारखं 5-6 दिवसापासून ना त्याचे माणसं पाठवणं चालू केले घरी आपल्या. काय म्हणतो? काय म्हणतो? काय म्हणणार आहे? कशासाठी पाठवणार आहे तो? घर भाडं घ्यायला 2 महिन्याचं भाडं थकलंय आपलं. 4-5 महिने झालं लाईट बिल भरली नाही. 2 महिने झालं ना आपली लाईट बिल सुद्धा, म्हणजे लाईट सुद्धा काटली आपली, माहिती आहे का? मी हे आपलं ते काय आणलं होतं तुम्ही ते लाईट लावायचं इन्व्हर्टर, त्याच्यावर चालू आहे. तरी पण तुम्हाला काहीच वाटणार झाले. आपण त्याला समजायला पाहिजे. तिथं तिने आपला फ्रीज घेऊन गेला, कूलर घेऊन गेला, आपलं टीव्ही घेऊन गेला. मग ही गोष्ट तुम्हाला पण समजायला पाहिजे ना. आपल्या घरातल्या एक एक वस्तू अशा गायब फुलाला तरी तुम्हाला कळणार झाली. तो म्हणजे पुढच्या महिन्यात खाली करून द्यावं, म्हणजे आता 4-5 दिवसात खाली करून द्यावं. मग कसं करायचं आता तुम्ही सांगा ना. काय करायचं? काय करू मी? काय करू म्हणजे रस्त्यावर निघायचं काय? ते काल तर आता थोडा माणूस बाहेरच्या बाहेर कटवलंय मी त्याला. तू 1 दिवस काम करू शकत नाही माझ्या कंपनीमध्ये, माहिती आहे तुला किती काम राहतं? मला तुम्ही म्हणले होते का असं लग्न करताना? माझ्यासोबत इकडे तिकडे काम कर, मला पैसा कमवू लाग. इच्छा नसताना मला काम करावं लागू राहिलं तुझ्यासाठी. इच्छा नसताना पण ना. पस्तावा मला. मग काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? पश्चाताप येऊ लागलाय ना. मला पण पश्चाताप येऊ लागलाय तुमच्यासोबत लग्न करून. तुझ्याशी लग्न करून मला पश्चाताप झाला. माझं आयुष्याची बरबादी झाली. हो का? आयुष्य वाया गेलं. तुमचं वाया गेलं आणि माझं रंगात येऊ लागलंय का? माझं इतर आयुष्य वाया चाललंय ना. तुमच्यासोबत लग्न नसते केलं ना तर माझं आयुष्य आज इथं नसतं. वर आवाज करून बोल नको. वर आवाज नको करू म्हणजे? वर आवाज करून बोल नको. मोजकाढत दिल 2-4. हो ना, तुम्हाला त्याच्याशिवाय काहीच जमत नाही. तुम्हाला तेवढंच जमतं ना. पैसा कसा कमवायचा, घर कसं चालवायचं हे कळतं का तुम्हाला? फक्त लग्न नवीन असताना लग्न करायचं तेवढं कळलं तुम्हाला. मी माझ्या आईबाप जवळ लग्न व्हायला नव्हतं ना बरं का, तेव्हा ना मी इकडचा जामे तिकडं नाही केला. मला प्रचंड मला ते झाले. हो का? मला वाट लागली ना तुमची? काय वाट लागली? असं काय बरबाद केलं मी तुम्हाला? असं काय तुमची वाट लागली सांगा ना मला तुम्ही. झाले 2-3 महिने भाड्यानं राहताय. 2-3 महिन्याचं तुम्ही जर भाडं नाही भरू शकत, एवढंच नाही कमवू शकत, तुम्ही आयुष्य कसं काढणार आहे सांगा ना. 2-3 महिन्यात झाली का फुसावं तुमची? सवय नाही मला काम करायची. आई बापाच्या घरी कधी काम नाही करून दिलं मला. काय करायचं मग आता? तुझ्यामुळे मला लय काम करावं लागतं. करायचं काय मग आता? हे माझ्या डोक्याच्या वरच आहे. तुझ्या आई बापाला फोन लाव, त्यांच्याकडून पैसे घे. हे बघा, मी माझ्या मायबापाला पैसे मागू शकत नाही. मला तिकडचा ना शब्दच टाकायचा नाही समोर बिलकुल. लग्न तुम्ही केलंय ना माझ्यासोबत, तुम्ही सांभाळा मला. मी काही आपल्या दोघांना
एकमेकाला सांभाळायचं, इकडून तिकडून पैसे घ्यायचे म्हणून लग्न नाही केलं. मला इकडचं तिकडचं काहीच नका सांगू. तुम्ही चालवायचंय ना घर तर स्वतः चालवा तुम्ही, कळलं ना? इथून पुढे एक शब्द बोलायला लावू नका मला. आणि हे इथलं काय करायचं मला ते सांगा. आता 5-6 दिवसामध्ये रूम खाली करायला लावला, आपल्याला काय करायचं आता सांगा. कुठं जायचं आपण? दुसरीकडे रूम कधी बघणार आहे तुम्ही? इथं भाडं कमी होतं आपल्याला माहिती आहे, किती कमी भाडं भरावं लागत होतं. दुसरीकडे रूम आहे पण मग ते डिपॉझिट मागते, काय करू काय माहिती. तोच तर विचार करते ना. मोडायला काय राहिलं नाही आता. देते ना हे नकली, जा घेऊन. हा काहीतरी ठेवलं का माझ जवळ, ठेवायला तरी देती का? जाता का नकली घेऊन? काय करू? हे बघा मी सांगते तुम्हाला, मला तर काहीच माहित नाही बघा. आता तुम्हाला काय करायचं ते करा. माझ्या आयुष्याची ना रांगोळी झाली ना. मला मी फक्त जगतोय म्हणून जगतोय का. माझ्या आयुष्याला काहीच हेच नाही राहिलं. हो का? तू आल्यापासून तर माझी डायरेक्ट जिंदगी खराब झाली ना. डायरेक्ट एकदम कुत्र्यापेक्षा बेकार झाली. तू नाही कुत्र्यापेक्षा कशाला, झेंडच झाली असेल ना तुमची जिंदगी. डायरेक्ट तोंडाने बोला ना, कशाला एक्झाम्पल देताय मला? बरोबर कोणात बोलू नका ना, मला कळतंय तुमचं बोलणं सगळं. मला वर आवाज करून बोलले चालत नाही बरं. हो का? ठीक आहे चालतंय. आता तुम्हाला हे बघा, तुम्हाला ना आता जे करायचं ते करा. मला जे करायचं ते मी करीन. आता तुम्हाला जसं राहायचंय ना तसं इथं राहायचंय का इथं राहा, नाही तर कुठं जायचं तिथे जा. आता मी बघा काय करीन, मला जे करायचं ते करीन मी. मला जे करायचं ते करीन मी. काय करेन करीन इकडे काय करेन म्हणजे काय करीन म्हणजे करीन ना मी जे करायचं ते. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही आत्महत्या करते माझं हो हे मरायच्या गोष्टी मला नका सांगू बरं का. मरण बिरणं आपल्याला नाही जमत. असे उद्योग करू नको बरं का. काहीच नाही, मी हे करणार नाही. मला आता जे करायचं ते करेन. मी ऍडव्हान्स घेतो, मी भीक मागल. मी ऍडव्हान्स घेईन, मी भीक मागल. पण आहे ना प्लीज काय करू नको. कोणी तुझ्याशिवाय मला. हो का? तुझ्यासाठी सगळं सोडलं. आताच लय तोंड वर करून बोलत होते हो तुम्ही. मी बरबाद झालो, मी असं झालो. अहो जिंदगी झंड झाली ना तुमची. सोडा ना मला, मग कशाला येताय माझ्याजवळ? थोडीशी मदत कर. तू बी काम पाय, मी तुला काम पाहतो. दोघं पण जातो आपण कामाला. थोडंसं हे भाडं बिडं नेल होईपर्यंत. म्हणजे मी काम करायला जायचं का आता तुमच्यासोबत? माझं थोडे दिवस चालणार. थोडे दिवसाचा प्रश्न आहे. एकदा सॉल्व झालं का मग आपण खुशीने जगू. हा चाल जाय, डबा घेऊन ये जाय. ठीक आहे. टेन्शन वाढलं. जरा डबा बनवूनच ठेवला होता मी तुमचा. आज बी सुकच दिलं का? काय करता मग? भाजीपाला पण तुम्ही नीट बनवून ठेवत नाही. तुम्ही डाळी दुळी सुद्धा भरून ठेवत नाही घरामध्ये. मग काय रस्ता भाजी बनवणार आहे मी? पातळ भाजी सगळं कोरडं देते मला. यार पोटाही भरत नाही मला त्याच्यात. मला लाज वाटते. मी एकटा जेवतो साईडला. तुला माहिती आहे काही? काही दिवस चांगले काढावं लागते, काही दिवस वाईट पण काढावं लागतं. बरं असू तर दरवाजा लावून घे. हा ठीक आहे. रात्री लवकर या. हा काय करू बाई ह्या माणसाचं. लय डोकं उठवून ठेवलंय. ह्याला ना महिन्याचं भाडं भरायचं सुद्धा कमवायच्या लायकीचा राहिला ना हा माणूस. आता मला म्हणतोय कामाला चल, असं तसं लाडू गुडी लावून कामाला लावायच्या तयारीला चाललाय. बघते ना मी बी काय करायचं ते. काम न करताच पैसा कमवते आता मी पण. काय करायचं ना माझ्या हातामध्ये आहे. काम करून घेते आता घरातलं सगळं. चला आज आणि यायला आहे ना, आज रूमच्या बाहेरच खाली करतो, काढून देतो डायरेक्ट. मी माणसं पाठवले 2-3 जणं, तर त्यांच्यासुद्धा भाडं जमा केलं नाही यांनी. पण आज नाही थांबत. आता मी स्वतः आलो आहे, बाहेरच काढून देतो डायरेक्ट रूमच्या. हां ठेवतच नाही आता यांना इकडं. हो आले आले. कोण आहे? मला तुम्ही? हां मालक आहे. बरं मी काय आता रूम खाली करायला लगेच. अहो मला तुम्ही घरात रे एकदा. घरात येऊन करू काय मी? तुमच्या काय मी 2-3 वेळेस 2-3 माणसं पाठवले. तुम्ही दिलं का त्यांच्या का भाडं? नाही दिलं हो. थोडं समजून घ्या ना. का नाही दिलं? माझा नवरा आता कामालाच गेलेला आहे. तो संध्याकाळी पैसे घेऊन येतो बोललाय. मग मी लगेच देऊन टाकेन. संध्याकाळी तुम्ही माणूस पाठवून द्या. पण किती दिवस भाडं केले? 2-3 महिन्याचं. चला म्हणजे चला. या ना. नाही पण पटायला पाहिजे तुम्हाला अगोदरच वारणी द्यायला होते मी. मला भाडं थकावता येणार नाही म्हणून. वरती बसता? नाही काही नाही बसतो. हो पाणी वगैरे नाही काहीच नाही नको का? नाही. पुढे गेला तुझा नवरा? हे काय ड्युटीला गेले तर.
म्हणजे मी त्यांना काय केलं, त्यांना म्हणलं हो का घरमालकानं सांगितलंय आता भाडं द्यायला, 3 महिन्याचं आपलं भाडं राहिलंय. हा. आता इतके दिवस आपल्याला समजून घेतलंय त्यांनी, तर मग मी ह्यांच्यासोबतच भांडण केलं, खूप भांडण केलं. मग आता ते ड्युटीला गेलेत. हे बघा कसं आहे, तुम्ही नवरा तिकडे भांडा नाही तर काही करा, मला तुम्हाला सांगेल मी रूम देतानाच मला महिन्याला भाडं लागेल. बरोबर. बरं जाऊ द्या बाई, 1 महिना थकला, दुसरा महिना थकत चालला, तिसरा महिना चालला तर निमावत, तरी तुम्ही भाडं जर द्याय ना, मग करायचं काय? अहो, मला काय का नाही मी एवढा खर्च केला, काय करता केला आहे? मला 4 रुपये भाडं भेटलं तरच ते आहे ना. हा, तुम्ही आरामशीर लोळा त्या गोळा त्या हा रूम मध्ये, हा याचा नाही विचार करते का? अहो मला काय करणार, थोडस समजून घ्या, 1-2च दिवस फक्त. नाही मी 1 मिनिट थांबवू शकत नाही, पहिला रूम खाली करा. हा ऐका ना मला, नाही अजिबात नाही. रूम कसं खाली करू मी? आता हे पण नाही येत ना घरी. आणि मी काय म्हणते तुम्हाला, संध्याकाळपर्यंत देऊन टाकते ना. मला ह्यांनी वादा केले संध्याकाळी पैसे आणतो म्हणून, मग त्यांनी जर आणले ना संध्याकाळी, मी तुमचे पैसे देऊन टाकते ना. तुमचे नाही चाटाले झाले आता, खोटं लय बोलता तुम्ही. संध्याकाळी देतो, 1 तासानं देतो, दुपारी देतो, याच्या कोण घ्यायचे त्याच्या कोण घ्यायचे. हां हे काय याचं बोलणं? मग तुम्ही मला फसवायला निघाले काय? हां नाही हो मालक, असं कसं बोलताय तुम्ही? मग? तुमच्यामुळे तर आम्ही तुमच्या घरामध्ये राहतो, इतके दिवस राहिला आम्ही, आणि तुम्हाला कसं फसवणार हो? नाही मला अजिबात चालणार नाही, तुम्ही रूम खाली करून घ्या. चला पिचकट वस्तू चला सगळं बाहेर. ऐका ना मालक, काय? ऐका ना, नका ना असं करू तुम्ही. अहो तुमच्या रूम मध्ये राहतोय म्हणून आज कुठेतरी इथे आहे ना, तर मी रस्त्यावर गेले असते हो. नाही तुम्ही ऐका ना, मी काय म्हणते. नाही बाई, मी ऐकायला नाही येईल आता. तुम्ही ऐकून तर घ्या माझं. काय ऐकायचं? माझं ऐकून तर घ्या ना तुम्ही. काय ऐकायचं? अहो माझ्या नवऱ्याकडे नाही तर नाही, पण माझ्याकडे बघून तर मला समजून घ्या ना. आता तो का काय बघत आहे? तो का 2-2.5 महिन्यापासून बघतोय ना. हा आणि मग म्हणजे मला समजून घ्या म्हणते. आता काय समजून घ्यायचं तुला सांग, काय समजून घ्यायचं? काय प्रॉब्लेम तो मला सांग. हां पैसे नाही का तो का? मग काय करायचं तूच सांग. हां मला घरातली माझी बायको बोलते मला, हां का तेव्हा रूमवाल्या कोण भाडं आणा. हां तू का 2-3 वेळेस मी मला 2-3 पोरं पाठवले आदलून बदलून, आलते घरात होते. हो आले आणि होते, मग? पण मग मी काय म्हणते मालक, आता ते काय आहे ना, थोडंसं पैशाचा प्रॉब्लेम आहेच. तर दुसरं काही तुम्ही म्हणत असाल तर मग त्याने जर काही तुमचं भाडं वगैरे तुम्हाला भेटत असेल तर मला सांगा ना. हे बघ आता काही केलं ना भाडं भेटेल असं काही नाही राहत. हो का? एक जणात ठेव, कारण की मला विचारते बायको आहे, पण तुझं काय मत आहे मला ते सांग. माझं मत तर काही नाही आहे, हं. पण मग मी काय म्हणते, थोडं समजून घ्या ना. अहो म्हणजे माझं म्हणणं असं आहे की आता समजा तुमचं भाडं द्यायचं बाकी राहिलं आमच्याकडून, हो आणि आणखीन संध्याकाळी तर मी देईल बरं का, जर ह्यांनी आणलं तर. हं. जर नाहीच दिलं मी, म्हणजे रात्री संध्याकाळी, तर मग तुम्ही मला काही आयडिया देऊ शकता ना, म्हणजे बाबा हे बघ, असं असं. आयडिया वेळा मला काहीच नाही. नाही का? तो आता काय आयडिया असेल ती मला सांगू शकते. काय आहे तुला काय आयडिया ती मी मान्य करायला तयार आहे. हो का? हा तुझी आयडिया काय मला सांग. एकच मिनिट. हा बोल. मला ना भाडं फेडण्यासाठी करणं काहीतरी करावंच लागेल. मालक मी काय म्हणते, काय तसं पण तुम्ही किती वर्षापासून ओळखता मला, तुमच्या रूममध्ये राहते मी 2-3 वर्षापासून. हो तुम्ही तर मला ओळखताच ना. हो मग माझा स्वभाव वगैरे आहे ना, हो आणि माझा नवरा हा असा हं. काम करत नाही काही नाही, आणि आता कुठंतरी कामाला चाललाय. हं. आणि तुमचं 3 महिन्याचं भाडं तू 1 महिन्यात फेडू बी शकत नाही, है की नाही नाही? नाही करू शकत. आणि तसं पण मी दिसायला छान आहे, हं. है ना? हो आहे ना? हो आणि तुम्ही मला मागे बोलला होतात, चांदणी तू मला आवडतीस असं तसं, मग तो चान्स भेटतोय आज तुम्हाला. असं म्हणते हं? खरंच मग खरंच खरंच हो. हा ना. तर माझं मग भाडं वसूल करून घेता. म्हणजे भाड्याच्या ह्याच्यात वसूल करायचं. तुझ्या नावाला कळलं तर? नाही, त्यांना कसं कळेल? ते ड्युटीला गेलेत ना, आणि ते संध्याकाळपर्यंत वापस नाही येणार, आणि आपण थोडी ना संध्याकाळपर्यंत इथे थांबणार आहे. नाही ते तुम्ही 2-3 तास. आ? 2-3 तास नाही, त्यांचा भरोसा नाही, ते कधी पण येऊ शकतात. ड्युटी जायला ना तू म्हणते.
हो गेलेले, पण अवलय आळशी. पण तो तिथंच मी अवलय आळशी, ते कधी पण वापस येऊ शकते. त्याच्यामुळे ना वेळ नाही घालवताना आपण. एक झटका एकच हां. मग रोज होईल का? असं ड्युटीवर जाते पानावर हो. रोज हे जाईल ना. मग मालक तुम्ही चांदणीकडून भाडं नाही मागणार ना? कधीच नाही मागणार. खरंच? कधीच नाही. खरंच? कधीच नाही. तुला उलट खर्चायला पैसे दे. हो किराणा भरायला. हो ठीक आहे, चालतंय मग. बाबूराव लय मोकळ्या मनाचं हो माणूस. ना, मला माहितीच होतं. आमचे घरमालक म्हणजे ना, घरमालक आहेत खूप मोकळ्या मनाचे, आणि त्यांचं इतकं मोठं आहे ना, मला माहितीच होतं पहिलं. काय मन हे मन तुमचं लय मोठं आहे नाही, बरं का माझं खरंच. मन कधी पण सर्वांनाच माहिती आहे का बाबूरावचं मन लय मोठं आहे. हो, आणि मला ना माहित होतं घरमालक आमचे खूप प्रेमळ आहेत, आणि चांदणीला कधी नाही असं म्हणणारच नाहीत, मला माहितीच होतं. हा ना. त्याच्यामुळे ना तुम्ही जे मागं मला बोलले होते ना, हो म्हणलं चला नाही आपण. त्यावेळेस तुला आहे ना, तू नवीन होती त्यावेळेस मी सहज शब्द टाकू पाहिला होता. हा, पण ते त्यावेळेस काय, तुला राग आलता ना. हो ना, खरंच खूप राग आला होता बरं तुला का, राग पण आलता. त्याच्यासाठी सॉरी बरं का. हा. त्यामुळे कसं आहे मग आपण भाडे करूशी ना त्यातच तू राहतो. हम्म. आली अंगावर स्वतःहून तर घ्यायची शेंगाव. हो का? हो असं काय माझं नाही तर बरेच का ते करायचं. नाही का? हा असं आहे. आली अंगावर, आता तू कशी अंगावर आली तर मग मी घेतली शेंगाव. आहे तर. हो का? बरं आहे बघ, तू आता 3 महिन्याच भाडं थकेल आहे ना, हम्म. तर मला रुपये भाडं देऊ नको. हम्म. तुला जवळ राहायचं तर या रूममध्ये राह, हो, टेन्शन घेऊ नको. ठीक तर आहे. मी रोजची रोज येत जाईल. हो का? हो, नाही रोजची पण रोज. मग हे रोज घरी असतात, जेव्हा नसतील तेव्हा या. नाही मग ते मला कसं काय कळणार मग. मी सांगते ना फोन करून तुम्हाला, नंबर आहे ना माझ्याकडे तुमचा. आहे का? तुझा नंबर दे ना मग मला. हां मी कॉल करते ना तुम्हाला. बघ बरं का, हो. जर टाळला तर मग तुला माहिती नंबर परत नाही 8व्या दिवशी इकडे येईल आणि लगेच नाही, तुला माहिती असं ना. असं बिलकुल होणार नाही. बाबूरावला कधी मी असं फसवून का बरं? हां. त्यांच्याच रूममध्ये राहायचं म्हणल्यावर मी कशाला फसवणार तुम्हाला? बरं, काय? बरं, ऐका ना, ते कधी पण येऊ शकतात. चला ना. चांगल्या कामाला उशीर नको आहे. चल. काय म्हणता? काय म्हणता? काय नाही बाबा, हो का? तो नवरा याच्यात आवरून घेऊ. हं? बरोबर, चल का, चल का. अहो, बाबूराव चल का, चला. बरं झालं बाई, माझा नवरा आणखीन आला रे. तुम्ही काय करा, लवकर घरी या. या. कामाचा आला आहे ना. हो, ऐका ना, तुम्ही ना लवकर जा बरं का. माझा नवरा येण्याच्या आधी जा, म्हणजे कसं मी सांगून देईन त्यांना, आलं ते घर मालक असं झालं तसं झालं, मी सांगून देईन त्यांना. मग तू सांग व्यवस्थित. हो, बरे बघ, पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा, माझ्याकडून कधी भाडं घेणार नाही बरं का तुम्ही. तू आता आणि तुम्ही टेन्शन राशन भरून देणार पण टेन्शन. हा सांगितलं. तुला सांगितलं म्हणलं किराणा लागला ना तर किराणा भरून दे. हो, चला. टेन्शन घेऊ नको. चला. हे बघ, पण मला फोन कर. करते ना मी तुम्हाला. माझ्या मी तुला रोजचा विषय दिला. बापरे, कोण आहे? हो, मला तर वाटलं माझा नवरा झाला, कोणी नाही आला. चला चला चला. बाई, बरं झालं कसं तरी ह्या मालकाला ना जाळ्यात फसवून घेतलं मी. जाऊ दे, काय कुठं आपल्याला एवढं करायचं आहे. नुसतं गालवून हात फिरवला पिघळलाच मालक. आपलं घर भाडं पण फिटतंय महिन्याला, आणि राशन पण देतो म्हणलाय भरून. आणि ह्यासोबत कोण काय करते, नुसतं गालावर हात फिरवलं तर पिघळून गेलं. चला, आपलं काम तर हे झालं. तर नवऱ्याला फक्त हे करायला लावते मी कंपनीत काम, आणि मी आईश. बरं झालं याचा जाळ झाला डोक्याला ताण. आज स्वतः आला होता काशी करायला. काय बोलला, काय कारण केलं काय माहिती नाही. आता घर खाली करायचं बोलला असं, दुसरं बोलणार आहे म्हणून. बापरे, कोण आहे? उघडे आले का? आणि एवढं लवकर कसं काय आले तुम्ही वापस? डबा ठेवणे सांगत तुला. डबा ठेवणे, वाकड तोंड नको करू. पाहिजे थोडा करायला बावळट. आणि तुम्ही काय एवढं तोंड वाकडं तिकडं करताय? बस ना. बस ना करून.
झटकेच मारते कधी बी भावा. ऐक, हम्म. मी आहे ना भांडणं तंडणं करून आहे ना त्या कंपनीत काम सोडून दिलं. म्हणजे लय चांगलं काम केलं का तुम्ही? ते आता उद्या परवा पैसे देणार आहे मला. हम्म. सगळे पैसे अकाउंटला भेटून जातील, जेवढे दिवस भरेल तेवढे. हम्म. आणि त्याची शेजारीची कंपनी घेते हे कानातले बांधते पाय. हम्म. तर तिथं पॅकिंगला मी राहणार आहे हा. आणि तुला हे फक्त चेकिंग करायचं काम आहे. तुला 15,000 देणार आहे आणि मला 25,000 देणार आहे. मला 15,000. तुला 15,000 देणार आहे. ऐका ना, हां, तुम्हीच एकटी जा कामाला. मला गरज नाही कामाची आणि मी काम बी नाही करणार. तुम्हाला ह्याच्या अगोदर बी सांगितलं होतं ना, आत्ता पण सांगते. म्हणजे तुला असं वाटत नाही का हा संसार एकाचा आहे का? नाही आहे हो, दोघाचाच आहे. मग ऐका ना, तुम्ही ना एकटे कामाला जा. एकट्यामध्ये बी होते सगळं, ठीक आहे? तुमच्या एकट्याच्या पण पैशावर ना, हे- ऐका ना, हे घर भाडं बिडं फिडो सर करणार मला मदत कर ना तू यार. तू मी पाय धरतो, मी तो पाय पडतो, पण मग तू कर ना यार. तू असं काय करते यार? अहो तुम्ही ऐका ना. मला परेशान करून सोडलं तू. बरं, मी तुम्हाला परेशान करणार नाही आता. हां, मी तुम्हाला कुठल्याच गोष्टीने परेशान करणार नाही. आपण दोघं जण मस्त राहूया घरामध्ये, टेन्शनच नका घेऊ तुम्ही आता. काय आता काढून देणार आहे 2-4 दिवसातून. काय राहते तुम्ही त्याची कशाला चिंता करताय? आता मालक आला होता आपल्या घरी. मी लपून घेतलं. मी तर लपून घेतलं त्या लपले ना, गाडीच्या आड. हा. म्हणजे लफडपणा करायचा तुमच्यामध्ये गेलाच नाही वाटतं. आणखी एवढं तोंडवर करून सांगताय लपलो म्हणून. बोलणे खावं तर म्हटलं मरू जाऊ द्या. आणि तुमची बायको इथं बोलणे खाती, त्याचं काही घेणं देणं नाही तुम्हाला. हा? अरे तो बाई माणसं नाही बोलत तेवढं, पण तो लय बेकार आहे. तुला माहिती लय बोलतो तो. नका काही चिंता करू तुम्ही. आपण नाही इथं राहूया, ह्याच रूम मध्ये राहायचं. हे काही खाली वगैरे करायला लावणार नाही आपल्याला. त्याला मी ना लय लाडीगुडी लावून पटवून पाठवून दिलंय. ते आपल्याला भाडं बी नाही मागणार आता. भाडं बिन्ने मागणार म्हणजे असं काही मागण हो, नाही मागण तो भाडं, पण मग असं एवढं मागं नाही लागणार आपल्या. का बरं? त्याला पैसे दिले का? नाही हो, तुम्हाला माहित नाही माझ्याकडे पैसे आहेत नाही आहेत. कुठून देऊ मी त्याला पैसे? मग तो एवढा पगडा कसं काय? मला एक सांगा, तुम्ही आत्ता काय बोलले? बाय माणसाला तू बोलत नाही जास्त, म्हणजे असं काही पण. मग तुम्हाला माहिती आहे तुमची बायको कशी आहे? सन्नी म्हणतात मला. थोडंसं पिघळवलं मी बोलले मी त्याला. बोलूनच पिवळं काय की दुसरं काही केलं तर मला माहितच होतं मागे तुम्ही ना- शेण खाऊ नको बरं का. अहो, तुमच्या बायकोवर तुम्हाला विश्वास नाहीये? हे बाय मी लय कष्ट नाहीये करून का? बरं का. मी एवढी माझी परिस्थिती नाही तरी मी कष्ट करतोय बरं का. माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी कष्ट करतोय. आणि जर उद्योग जर रिकामे केले मागं, तुला सांगतो चांदणीचे नाही तुकडे केले ना तर मानव विशाल नाही ऐका नक्षत्र ना, होते. तसं काहीच नाही केलं हो मी. नुसतं बोलली मी त्याला. बोलल्यावर एवढा माणूस पकडत राहतो काय? मला तर किती काय बोला त्या कंपनीमध्ये पोरी. बरं मी पकडलो नाही कोणाला. हो का? तुम्हाला कोण काय बोलतंय कंपनीमध्ये? ह्याच्या कंपनीत कामाला जाता तुम्ही? अरे बोलते गोड बोलते म्हणजे काय लगेच पकडून जायचं काय? हा, अहो ब्लाऊज हेच घालेलं होतं सकाळी तर. हो, हेच होतं. साडी हेच होती. तुम्ही काही वेडे झाली काही कंपनीतून जाऊन येऊ? अर्ध्यात काम सोडून आली इथं. हा, कंपनीमध्ये सगळ्यांसोबत भांडण केलं म्हणून काही इथं काय तुमची डोळे फिरायला लागले काय? सकाळी हेच साडी होती, हेच ब्लाऊज होतं, सगळं हेच होतं. हा, लाली लावली होती का? हो, लावली होती ना. तू एवढी लाल कसं काय झाली? कसं काय लाल झाली? म्हणजे काही लाल बिल नाही झाली हो मी. ते घरात काम जरा जास्त होतं ना, ते किचनमध्ये आवरत होते. काम जास्त होतं म्हणजे ते किचनमध्ये किती आडा पडला होता, तुम्ही जाताना बघितलं नव्हतं का? मरू दे, आपल्याला नाही राहायचं घरात. का बरं, काय झालं? बिलकुल नाही राहायचं आपल्याला घरात. अहो पण काय झालं? आपण 2-3 दिवसात मी त्याचे पैसे पिचकटून देतो. हा का? हा, आपल्याला नाही राहायचं घरात, आपण दुसरीकडे राहतो. ती मला अहो ऐका ना, कशाला? चांगलं आहे ना आपल्यासाठी हे. माझ्या मनात काही वेगळं येतंय. हा, नको तर आपल्याला नाही राहायचं. प्लीज माझ्यासाठी ऐक. हा, आपल्याला हे घर नको आपल्याला. नको का? बिलकुल नको. अहो पण ऐका ना, आपल्यासाठी नक. तू थकलेली वाटते थोडीशी. अहो मी काय म्हणते, ऐका ना, मी तुझी चांदणीची चमक कमी झाली. हो का? चांदणीची चमक कमी झाली. तू काय झालं? काय झालं? तुम्हाला आज काय करताय? चल काही नाही, चल कुठं? 2-3 दिवसात आहे ना, मी आता फ्रेश होतो. 2-3 दिवसात आपण जाऊ इथून. या घरात नाही राहायचं. फुकट दिलं तरी नको मला.
आहे नवरा आहे बाई माझा. हां, इथं दोघांच्या संसारासाठी मी नाही तसलं काम करून बसले इथं. हां, त्या घरमालकाला रिकामा फालतूमध्ये चान्स देऊन बसले. आता काय करू काहीच कळना झालं आहे. तर घरमालक पण खुश होऊन गेला आणि हे माणूस आता इथं राहायचं नाही बोलतोय. अरे देवा, काय करू मी आता. सगळ्या गोष्टी फुकट फाकटच झाल्या आणि मीच बसले इथं. हां, ह्याच्यापासून पण लुटले आणि बाहेरून येणाऱ्यापासून पण लुटले. मी काय करू आता मलाच कळना. हे माणूस तर माझ्या मागे लागले रूम खाली करायची म्हणून, आणि कुठून देणार आहे काय माहिती. 2-3 दिवसामध्ये पैसे मला म्हणतो पैसे दे. बघतेच मी हा रूम कसा खाली करून इथून जातो काय करतो ते. मी करून देणार ह्याला तसं. ह्याच्यात किती हिंमत आली खाली करायची.